नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम अँड लाईफस्टाईल या चॅनलमध्ये। आज मी तुम्हाला मंचुरियनची रेसिपी शेअर करणार आहे। तर इथे मी कोबी खिसून घेतलेला आहे व त्यामध्ये लागेल एवढं मीठ मी टाकून घेतलेलं आहे। हे मीठ सर्वप्रथम आपण या कोबीला सर्व लावून घेणार आहे, कारण मंचुरियन करताना आपण कितीही पीठ टाकलं तरी आपलं पीठ मंचुरियन तळताना पातळ होतं, तर ते होऊ नये यासाठी यातील सर्व मिठामुळे कोबीला भरपूर असं पाणी सुटतं व हे पाणी आपण अशा प्रकारे छान पिळून काढायचं, म्हणजे आपली नंतरनी भाजी तेलामध्ये सुटत नाहीत व मंचुरियन आपले खूप छान व आकारही आपल्याला हवा तसा आपण देऊ शकतो। तर पहा, अशा प्रकारे पाणी काढून घेतलेलं आहे। त्यामध्ये मी घरी तयार केलेली ही आलं लसूण पेस्ट 1.5 चमचा टाकत आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही आलं लसूण पेस्ट टाकू शकता। त्यानंतर यामध्ये थोडासा टोमॅटो केचप, थोडंसं हिरवी ग्रीन चिली चटणी व डार्क सोया सॉस अंदाजे 1 ते 1.5 चमचा टाकलेला आहे। त्यानंतर हिरवी मिरची अशा प्रकारे बारीक कुटून घेतलेले आहे, तेही टाकलेले आहे। त्यानंतर इथे खायचा रंग टाकणे ऑप्शनल आहे, पण आमच्यात लहान मुले खाणार होते तर त्यांना आवडतो कलरफुल म्हणून मी टाकलेला आहे। तर छानपैकी असे हे सर्व आधी मिक्स करून घ्यावे। नंतर यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर व मैदा हे दोन्ही समान प्रमाणात घेऊन मिक्स केलेलं आहे। एकदम सर्व टाकायचं नाही, तर जसे लागेल तसं यामध्ये ॲडजस्ट करून आपण मैदा व कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे। त्यामुळे आपले बाइंडिंग खूप छान येतं व कॉर्नफ्लॉवरमुळे कुरकुरीतपणा आपल्या मंचुरियनला येतो। तर अशा प्रकारे आता मी सर्व थोडे करून पीठ टाकून छानपैकी असे त्याचा गोळा तयार करून घेणार आहे। त्यानंतर एक गोळा तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला जर गोल आवडत असेल तर गोल करा, किंवा मग आपण जशी भजी करतो त्याप्रमाणेही तुम्ही टाकून छानपैकी असे त्याला गोल्डन रंगावरती मध्यम गॅसवरती तळून घ्यायचे। मी अशा प्रकारे आता तळून घेतलेले आहे। त्यानंतर आता मंचुरियन करूया। त्याच कढईमध्ये मी लोखंडाची कढई घेतलेली आहे, तर त्यामध्ये 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे। त्यामध्ये मी इथे कोबी आणि कांदा व गाजर टाकलेले आहे। हे चांगले छानपैकी असे त्याचा क्रंच येईपर्यंत परतून घेणार आहे। खूप जास्तही परतायचं नाही व परतताना फुल गॅसवरती परतायचे, म्हणजे भाजीतील क्रंच तसंच राहतो। त्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतलेलं आहे। तुम्हाला ग्रेव्ही जशी आवडेल तेवढे पाणी ओता। त्यानंतर यामध्ये 1-2 चमचे कॉर्नफ्लॉवर मी पाण्यामध्ये मिक्स करून यामध्ये मिक्स केलेलं आहे। त्यानंतर 1 चमचा विनेगर, डार्क सोया सॉस व ग्रीन चिली हे सर्व मिक्स करून छानपैकी आता आपण ग्रेव्ही जशी तुम्हाला दाट व पातळ आवडेल तशी करून घ्या। त्यानंतर आपण तळून घेतलेली मंचुरियन या ग्रेव्हीमध्ये टाकून छान असे त्याला मिक्स करून घ्यावे। तयार झाले आपले घरच्या घरी व छान व स्वादिष्ट असे मंचुरियन। कसे झालेत ते मला नक्की कमेंट करून सांगा। विकतचे गाड्यावरचे खाण्यापेक्षा अशा प्रकारे आपण घरी अगदी स्वस्तात मस्त व भरपूर व छान अशी क्वालिटी असलेली आपण करू शकतो। तर नक्कीच अशा प्रकारे थोडेसे कष्ट घेऊन घरच्या घरी तयार करून मुलांना खाऊ घाला। आमच्या घरी तर सर्वांना खूप आवडतात। तुला खायचंय का पिल्या? तुला खायचंय वय? खरं तुला खायचंय वय? ये दर गी कसं बघतो या। त्यानंतर भाजीसाठी मी हिरवा वाटण कसं करते खोबऱ्याचं ते दाखवणार आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी खोबरं भाजून थंड करून घेतलेलं आहे। तुम्हाला जेवढे लागेल तेवढे तुम्ही ते करू शकता, पण मी 1 भांडं भरेल एवढं 8 दिवसापुरतं पुरेल एवढंच वाटण करणार आहे। त्यामध्ये भरपूर असा लसूण घातलेला आहे व इथे कोथिंबीरच्या फ्रेश काड्या आहेत, तर त्या घातलेल्या आहेत। काड्यामध्ये खूप छान असा वास येतो व थोडीशी कोथिंबीरही घातलेली आहे। आता हे छानपैकी असे मिक्स करून वाटून घेणार आहे। तर हे वाटण आपण कडधान्य असो किंवा मग कोणतीही सुकी भाजी त्यामध्ये 1 ते 2 चमचे टाकले, म्हणजे आपली भाजीला चवही खूप छान येते व आपल्याला कमी वेळामध्ये झटपट अशी आपली भाजी तयार होते। रोज खोबरं काढून वाटण करण्याची गरज नाही, तर हे 1 चमचा टाकला म्हणजे आपली भाजी तयार होते। तर ही फ्रीजमध्ये आठवड्याभरासाठी मी टिकवते, तुम्ही नक्की करा। त्यानंतर संध्याकाळच्या टायमिंगला तर अशा प्रकारे आदल्या दिवशीच मी तयारी करून ठेवते, तर दुसऱ्या दिवशी नाश्त्यासाठी इडलीचा बॅटर तयार करून ठेवलेला आहे। अशा प्रकारे मिक्स करून मी ठेवलेलं आहे। त्यानंतर संध्याकाळी तर आपले रोजचं ठरलेलं काम असतं किचन क्लिनिंग, तर तेही माझे आज पूर्ण झालेलं आहे।
अशा प्रकारे किचन क्लिनिंग करूनच मी रात्रीची झोपते, म्हणजे आपल्याला दुसऱ्या दिवशी उठलं की कामाला लगेच सुरुवात होते. व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.